झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। साक्री शहरात धनगर समाजाचा मोर्चा। विविध मागण्यांसाठी दिले तहसीलदारांना निवेदन। मागण्या पूर्ण न झाल्यास करणार तीव्र आंदोलन। धुळे जिल्हा धनगर समाज संघर्ष समिती व समस्त ठेलारी धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज साक्री शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी शासकीय विश्रामगृह ते शेवाळी फाटापर्यंत धुळे सुरत बायपास हायवेवर रस्ता रोको केले। यामुळे काही काळ वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती। मोर्चेकर्त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार साहेबराव सोनवणे व सहाय्यक वनरक्षक योगेश सातपुते यांना निवेदन सादर केले। यावेळी सातपुते यांनी 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत प्रमुख मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले। मात्र ठराविक मुदतीत मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मेंढ्यांसह मोर्चा काढण्याचा इशारा ठेलारी व धनगर समाजाच्या नेत्यांनी दिला आहे। समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये शासनाने दिलेले चराई क्षेत्र मेंढपाळांसाठी खुले करणे, मेंढपाळांवर दाखल खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेणे, वन खात्याने मंजूर व नामंजूर यादीनुसारच पोलीस कारवाई करणे यासह विविध मागण्यांचा समावेश आहे। या मोर्चा दरम्यान मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। प्रतिनिधी निलेश सावळे, झेप मराठी, साक्री। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।